Dear student, in today's short video, we are going to discuss a concept which is related with chemical kinetics known as molecularity. Before we discussing molecularity, we must know a type of reaction. Reaction चे प्रकार बरोबर ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ स्टेप्स, किती स्टेप्समध्ये त्या ऑकर होतात त्याच्या भरोशावर दोन प्रकारच्या रिॲक्शन आहे. अशा रिॲक्शन ज्या छोट्या असंख्य स्टेपमध्ये कॅरीड आउट होतात, म्हणजेच छोट्या स्टेपमध्ये खूप साऱ्या स्टेपमध्ये कॅरीड आउट होतात, त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन. द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन सिरीज ऑफ सिंपल रिॲक्शन, छोट्या रिॲक्शन्स. और सिंपल रिॲक्शनला दुसरा एक शब्द आहे एलिमेंटरी रिॲक्शन. बरोबर पहा, आता एक एक्झाम्पल घेतलं आपण. ए पासून डी पर्यंत आपल्याला जायचं आहे. सपोज ही रिॲक्शन आहे ए टू डी इज अ एक्झाम्पल ऑफ कॉम्प्लेक्स रिॲक्शन. बरोबर. कसं कॉम्प्लेक्स रिॲक्शन? कारण ही रिॲक्शन एका स्टेपमध्ये नाही होणार, असंख्य स्टेपमध्ये होईल. जसं पहिली सिंपल स्टेप ए टू बी जाईल, पहिली स्टेप. त्याच्यानंतर हे बी टू सी जाईल आणि त्याच्यानंतर सी टू डी जाईल. बरोबर. आणि हे जे एक स्टेप आहे त्या सिंपल स्टेप आहे. म्हणजेच हे जे रिॲक्शन आहे ए पासून डी चालली, इट इज सिरीज ऑफ 3 सिंपल स्टेप. ठीक आहे. अशी जे रिॲक्शन असते त्या रिॲक्शनला आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन अशा म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार, अशा रिॲक्शन ज्या एका स्टेपमध्ये कॅरीड आउट होतात त्या रिॲक्शनला आपण सिंपल रिॲक्शन म्हणतो और एलिमेंटरी रिॲक्शन म्हणतो. बरोबर. हां, मॉलिक्युलॅरिटी जो कन्सेप्ट आहे इट इज रिलेटेड विथ ओनली एलिमेंटरी रिॲक्शन और सिंपल रिॲक्शन ज्या एका स्टेपमध्ये कॅरीड आउट होतात. द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप इज नोन ॲज एलिमेंटरी रिॲक्शन. एक्झाम्पल ए टू बी इज एक्झाम्पल ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. दुसरं एक्झाम्पल पाहायचं असेल तर ओझोन घेतलं, ओझोनचं आपण ब्रेकडाऊन केलं, काय O2 आणि O नेसंट ऑक्सिजन. हे जे आहे एका स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. अशा पुष्कळ साऱ्या रिॲक्शन आहेत ज्या एका स्टेपमध्ये कॅरीड आउट होतात, त्या सगळ्या रिॲक्शनला आपण म्हणतो एलिमेंटरी रिॲक्शन. जो आपला कन्सेप्ट आहे मॉलिक्युलॅरिटी, इट इज रिलेटेड विथ एलिमेंटरी रिॲक्शन. ठीक आहे. तो आता पाहू आपण. तर एलिमेंटरी रिॲक्शन नंतर आपण पाहू आता मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय. मॉलिक्युलॅरिटी कोणाच्या रिलेटेड आहे? एलिमेंटरी रिॲक्शनच्या. मॉलिक्युलॅरिटी रिॲक्शनची कशी काढायची? तर नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल टेकिंग पार्ट इन एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये, सिंपल रिॲक्शनमध्ये किती रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे त्याला म्हणतो आपण त्याची मॉलिक्युलॅरिटी. फॉर एक्झाम्पल, म्हणजे ज्याचे टाईप आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बरोबर. एक मॉलिक्यूल जर तुमच्या एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये असेल, सिंपल रिॲक्शनमध्ये असेल, तर त्याला तुम्ही काय म्हणता? युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. पाहून घ्या, एक मॉलिक्यूल आहे म्हणून याला म्हटलं युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. म्हणजे सिम्पली कसं म्हणता येईल? ए गिव्स बी अशी जर रिॲक्शन आहे. बरोबर. याच्यात एकच रिॲक्टंट आहे, एकच मॉलिक्यूल आहे रिॲक्टंटचा, तर अशा वेळेस याला म्हणायचं युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. बरोबर. नेचरमध्ये खूप सारे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहेत. ठीक. त्याच्यानंतर आता अजून पुष्कळ सारे एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. पुष्कळ साऱ्या एक्झाम्पलमध्ये मी जर सपोज हा घेतला C2H5I. ठीक. C2H5I याचं बनवलं C2H4 आणि प्लस HI डिहायड्रो हॅलोजिनेशन. ठीक आहे. तर ही पण रिॲक्शनमध्ये एकच रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे म्हणून हे पण रिॲक्शन काय आहे? युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. जनरली रिॲक्शनच्या समोर लिहित असतात त्याचं युनिमॉलिक्युलर. ठीक. त्याच्यानंतर अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये 2 रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे, अशी एलिमेंटरी रिॲक्शन ज्याच्यामध्ये 2 रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे, त्या रिॲक्शनला आपण बायमॉलिक्युलर रिॲक्शन असं म्हणतो. बरोबर. मॉलिक्युलॅरिटी किती आहे या रिॲक्शनची? 2. बरोबर. अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल पार्टिसिपेट करतात त्याला म्हणतो बायमॉलिक्युलर रिॲक्शन. त्याच्यासमोर बायमॉलिक्युलर रिॲक्शन. आपल्या ऑर्गॅनिकमध्ये येणार आहे युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर रिॲक्शन मेकॅनिझममध्ये. अजून एक एक्झाम्पल ऑर्गॅनिकमधलंच, हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. इथं बनते CH3OH प्लस Br मायनस बाहेर. बरोबर. 2 रिॲक्टंट मॉलिक्यूल आहे म्हणून या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी किती येईल? बायमॉलिक्युलर रिॲक्शन. आता यानंतर हा जो कन्सेप्ट आहे जरा लक्ष द्याल. दिस इज थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, नॉट प्रॅक्टिकल. म्हणजेच
थेरॉटिकली तुम्ही पाहायचं आहे किती मॉलिक्यूल आहे ते तुम्ही डोळ्याने पाहू शकता, ते झाले तुमचे काय मॉलिक्युलॅरिटी. ठीक आहे, पण हा कन्सेप्ट कोणाचे रिलेटेड आहे, फक्त एलिमेंटरी रिॲक्शनचे. आता पाहणार आहे आपण रिलेशन बिटवीन मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर. युनिटमध्ये आधीच आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन पाहिली आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपण रेट लॉमध्ये काढली होती, आठवत असेल. हे सांगते हाऊ इफेक्टिवली चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अफेक्ट्स द रेट ऑफ रिॲक्शन, बरोबर. आणि हे एक्सपेरिमेंटली मोजणारी क्वांटिटी आहे. ठीक आहे, बरोबर. आता दोघांचं रिलेशन लावत आहे आपण मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर फॉर एलिमेंटरी रिॲक्शन. हां, शब्द लक्षात ठेवा, एलिमेंटरी रिॲक्शनचं. असं म्हटलं जाते जनरली फॉर एलिमेंटरी रिॲक्शन, एलिमेंटरी रिॲक्शनसाठी मॉलिक्युलॅरिटी इज जनरली इक्वल टू ऑर्डर ऑफ रिॲक्शन. म्हणजे जेवढे मॉलिक्यूल असेल एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये तेवढी त्याची ऑर्डर असते, असं जनरली म्हटलं जाते. म्हणजे कसं, तर युनिमॉलिक्युलर रिॲक्शन, एक मॉलिक्यूल असेल रिॲक्शनमध्ये तर त्याची ऑर्डर फर्स्ट राहते, म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असते. हेचं एक्झाम्पल घेतलं आपण सपोज एक, हां पहा, एकच मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, ही रिॲक्शन आहे, बरोबर. याच्यासाठी रेट लॉ लिहिला. रेट लॉ आला आपला एक्सपेरिमेंटली, रेट इज इक्वल टू के मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H5I पॉवर 1. ठीक आहे, 1 आहे आणि पॉवरही 1 आहे, म्हणजे युनिमॉलिक्युलर आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ठीक, त्याच्यानंतर दुसरी रिॲक्शन घेतली आपण, दुसरी एलिमेंटरी रिॲक्शन घेतली, बरोबर. या रिॲक्शनमध्ये पाहायला 2 मॉलिक्यूल घेतले, म्हणजेच हे रिॲक्शन काय आहे, बायमॉलिक्युलर, 2 रिॲक्टंट मॉलिक्यूल. ठीक आहे, आणि याचा रेट लॉ लिहिला. प्रोडक्टशी तर काही घेणं देणं नसते आपल्याला रेट लॉमध्ये. ठीक आहे, रेट इज इक्वल टू के मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 पॉवर 2. पॉवर याचा काय आहे 2 आहे, विच इज इक्वल टू स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट. ठीक आहे, म्हणून ही जे एलिमेंटरी रिॲक्शन आहे या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे आणि रिॲक्शन कशी आहे, सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, बरोबर. ठीक, तर अशा प्रकारे आपण रिलेशन लावलं मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डरचं. मॉलिक्युलॅरिटी इज इक्वल टू ऑर्डर. आता ऑर्डर आणि ऑर्डर इज नॉट इक्वल टू मॉलिक्युलॅरिटी फॉर सर्टन रिॲक्शन, ते आपण एक्सप्लेन करणार आहे एक एक्झाम्पल घेऊन. ठीक, आता पाहायला आपण मॉलिक्युलॅरिटी इज इक्वल टू ऑर्डर. ठीक आहे, बट समटाईम्स पहा इथं वर लिहिलं आहे मी, मॉलिक्युलॅरिटी मे इक्वल टू ऑर्डर. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे फर्स्ट युनिमॉलिक्युलर असेल तर फर्स्ट ऑर्डर, बायमॉलिक्युलर असेल तर सेकंड ऑर्डर. आता तुम्ही म्हणत असेल मी युनिमॉलिक्युलर बायमॉलिक्युलबद्दलच बोलतो, ट्रायमॉलिक्युल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मॉलिक्युलॅरिटी का नाही घेत, तर कारण लिमिटेशन याचं असं आहे की एवढे रँडम कोलिजन होतात की मॉलिक्यूल जेवढे जास्त वाढू तर इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर रिझॉल्विंग द रिॲक्शन. म्हणून नेचरमध्ये जनरली युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर आणि रेअरली ट्रायमॉलिक्युलर रिॲक्शन आढळतात, म्हणून मी फक्त त्याच्याच बोलतो आहे. तर आपण काय म्हटलं आहे, मॉलिक्युलॅरिटी मे इक्वल टू ऑर्डर, बट ऑर्डर इज नॉट ऑलवेज इक्वल टू मॉलिक्युलॅरिटी. हा क्वेश्चन असा आहे की एन्झाईम, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम, अशाच प्रकारचा क्वेश्चन आहे. मॉलिक्युलॅरिटी इज इक्वल टू ऑर्डर बट ऑर्डर इज नॉट ऑलवेज इक्वल टू मॉलिक्युलॅरिटी. चला हे एक्सप्लेन करायसाठी मी एक कन्सेप्ट घेतला, हायड्रोलिसिस ऑफ इथिल ॲसिटेट, बरोबर. इन्व्हर्शन ऑफ शुगरही घेऊ शकता तुम्ही. हायड्रोलिसिस ऑफ इथिल ॲसिटेट घेतला मी. हा आहे तुमचा इथिल ॲसिटेट. ठीक आहे, याचा हायड्रोलिसिस करतो आहे मी, बरोबर. ही क्वांटिटी एक्सेस घेतो आहे, वॉटर एक्सेस घेतल्यानंतर मला इथिल अल्कोहोल मिळते आणि काय भेटते, ॲसिटिक ॲसिड मिळते. ठीक, या रिॲक्शनचा मी आता रेट लॉ काढला एक्सपेरिमेंटली and it is found that experimentally found that rate of reaction is only depends upon this, बरोबर. म्हणजे इस्टरवर डिपेंड करते, कोणावर डिपेंड नाही करत, या H2ओवर डिपेंड नाही करत. H2ओच्या रिस्पेक्ट टू पॉवर 0 आहे. पॉवर 0 म्हणजे 0 ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू दिस, म्हणून हा रेट लॉमध्ये येत नाही. रेट लॉमध्ये कोण येते, रेट लॉमध्ये हा क्वांटिटी येते, कारण हा जो राहते हा एक्सेसमध्ये राहते, म्हणून हा घेतला. एक्सपेरिमेंटली पाहिलं तर याच्यावर रेट डिपेंड आला, म्हणून रेट लॉ लिहिला आपण. रेट इज इक्वल टू के मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिल ॲसिटेट पॉवर 1 म्हणजेच याचं कॉन्सन्ट्रेशन दुप्पट केलं तर रेट काय होते, दुप्पट. हे एक्सपेरिमेंटली पाहिलं आपण. मग कन्क्लुजन काय निघालं, रेट लॉत आपण लिहिलं आहे असं. तर मॉलिक्युलॅरिटी किती आहे रिॲक्शनची, किती मॉलिक्यूल पार्टिसिपेट होऊन राहिले, 2. बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे, बरोबर. पण ऑर्डर जी आहे रिॲक्शनची, ऑर्डर जर पाहिलं तर किती आहे, 1, बरोबर. तर पहा, बायमॉलिक्युलर रिॲक्शन असूनही काय आहे, हे फर्स्ट ऑर्डर. अशी रिॲक्शनला एक स्पेशल नाव पण आहे, याला आपण सुडो
फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन पण म्हणतो, सुडो फर्स्ट ऑर्डर. असायला किती पाहिजे होती? सेकंड ऑर्डर, बरोबर. याच्या फर्स्ट आणि याच्या फर्स्ट, पण हा एक्सेस असल्यामुळं किती ऑर्डर आहे हे याच्यावरच डिपेंड करून राहिलं, कॉन्सन्ट्रेशनवरच रेट, म्हणून याची किती आली रिॲक्शनची ऑर्डर? फर्स्ट ऑर्डर. अशा रिॲक्शनला आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन पण म्हणतो. ठीक आहे. आता यानंतर रिॲक्शन मेकॅनिझमच्या रिलेटेड 2-3 गोष्टी पाहू. तर रिॲक्शन मेकॅनिझम हे आपण ऑर्गॅनिकमध्ये पाहणारच आहे की डिटेल रिॲक्शनचं ट्रान्सफॉर्मेशन रिॲक्टंटपासून प्रोडक्टपर्यंत डिटेलमध्ये कशी होते रिॲक्शन, कोणता पाथ फॉलो करते, कुठं एनर्जी जास्त लागते, कुठं एनर्जी कमी लागते, कुठं काही हायेस्ट एनर्जी लागते का, कुठं इंटरमिडिएट बनते का, म्हणजे हा एक प्रवास आहे. रिॲक्शन मेकॅनिझम म्हणजे काय? हा एक प्रवास आहे रिॲक्शनचा. सपोज आपण धामणगावहून अमरावतीला चाललो, बरोबर. कुठं गाडी थांबते, कुठं स्पीड ब्रेकर आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा जर हिशोब सांगत असेल एखादी गोष्ट, तर त्याला म्हणतो आपण रिॲक्शन मेकॅनिझम. स्टेप बाय स्टेप, बरोबर, डिटेल, स्टेप बाय स्टेप डिटेल स्टडी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट इंटू प्रोडक्ट, बरोबर. रिॲक्टंटपासून प्रोडक्टपर्यंत हे जे ट्रान्सफॉर्मेशन आले, याची डिटेल माहिती सांगणं. म्हणजे जसं घरी जे आहेत ते बाया एकमेकाला डिटेलमध्ये स्टोरी सांगतात, बरोबर. सकाळी काय केलं, दुपारी काय केलं, संध्याकाळी काय केलं, ते पूर्ण गोष्टी जे सांगणं आहे त्याला म्हणतो आपण रिॲक्शन मेकॅनिझम. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता सपोज एखादी रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन सपोज पुष्कळ साऱ्या स्टेप्समध्ये कॅरीड आउट होऊन राहिली. ए पासून आपल्याला जायचं आहे सपोज सी. हे रिॲक्शन कॅरीड आउट करायची आपल्याला. हे रिॲक्शन कशी कॅरीड आउट राहिली? ही एक स्टेप, बरोबर, फर्स्ट स्टेप. ठीक. त्यानंतर बी पासून सी अशी 2 स्टेपमध्ये रिॲक्शन गेली, सेकंड स्टेप. ठीक. या 2 स्टेप आहे, 2 एलिमेंटरी स्टेप आहे. पण सपोज ही रिॲक्शन याच्यातली स्लो रिॲक्शन आहे, याला मी जर स्लो म्हटलं, बरोबर, म्हणजे या 2 रिॲक्शनपैकी एक रिॲक्शन जे आहे ती जरा स्लो राहते, आणि जी स्लो रिॲक्शन असते त्याच्यावरच रेट डिपेंड राहते, म्हणून त्याला म्हणतो आपण रेट डिटरमायनिंग स्टेप, RDS. RDS म्हणजेच रेट डिटरमायनिंग स्टेप, बरोबर. किती स्टेप आहे? 2 स्टेप आहे. 2 पैकी याचा सपोज हा K1 आहे आणि हा कोण आहे? K2 आहे. आणि जो रेट डिपेंड करून राहिला तो फक्त या स्लो स्टेपवर डिपेंड करून राहिला. म्हणजेच रिॲक्शन मेकॅनिझममध्ये याच्यापेक्षा जास्त रेट नसणार आहे, बरोबर. म्हणजे स्लोवेस्ट स्टेप, हे जे स्टेप आहे तेच रेट डिटरमायनिंग करणार आहे, बरोबर. ठीक. आता जर मी ओव्हरऑल रिॲक्शन लिहिली, तर ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये एक अशी स्पेसिस, ओव्हरऑल रिॲक्शन काय आहे याची? ए गिव्स सी. म्हणजे अशी स्पेसिस जी एका स्टेपमध्ये बनून राहिली, दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम होऊन राहिली, ती स्पेसिस म्हणजेच रिॲक्शन इंटरमिडिएट. याला म्हणतो आपण रिॲक्शन इंटरमिडिएट. ठीक. तर जरा आता माहिती घेणार आहे आपण रेट डिटरमायनिंग स्टेपबद्दल, म्हणजे याची डेफिनेशन पुस्तकानुसार कशी आहे, आणि त्याच्यानंतर रिॲक्शन इंटरमिडिएट. रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणजे अशी स्पेसिस जी एका स्टेपमध्ये तयार होते ड्युरिंग रिॲक्शन मेकॅनिझम आणि दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम होते, त्याला ते ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये राहत नाही, त्याला म्हणतो आपण रिॲक्शन इंटरमिडिएट. आता पाहूच आपण डेफिनेशन याची. पहा डेफिनेशन. वेन रिॲक्शन, कॉम्प्लेक्स रिॲक्शन असेल ते, वेन रिॲक्शन ऑकर इन सिरीज ऑफ एलिमेंटरी स्टेप, म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शन, बरोबर. पुष्कळ साऱ्या एलिमेंटरी स्टेपमध्ये कॅरीड आउट होऊन राहिली. या स्टेपपैकी, पुष्कळ साऱ्या स्टेपपैकी एक अशी स्टेप जी स्लोवर आहे कोणत्यापेक्षा? दुसऱ्यापेक्षा. आणि त्याच स्टेपवर काय डिपेंड करते? रेट डिपेंड करते. त्या स्टेपला आपण म्हणतो काय? रेट डिटरमायनिंग स्टेप. म्हणजेच खूप साऱ्या स्टेप्स असेल यात एलिमेंटरी स्टेप, त्याच्यापैकी एखादी स्टेप खूप स्लोवेस्ट असेल, तर त्या स्टेपला आपण म्हणतो रेट डिटरमायनिंग स्टेप और RDS. ठीक. याचं एक एक्झाम्पल घ्यायचा आपण प्रयत्न केला, बरोबर. चला पहा. रेट डिटरमायनिंग स्टेप, त्याच्यावर रेट डिपेंड राहते, म्हणजे रेट लॉमध्ये तेच क्वांटिटी येते, त्याच्यामध्ये जेवढे रिॲक्टंट असेल त्याच्यावरच रेट डिपेंड करते, बाकीच्यावर नाही. ठीक. एक रिॲक्शन कन्सिडर केली, Na2CL 2 मॉलिक्यूल घेतले. हा ब्रेकडाऊन होऊन आपल्याला ट्वाईस NO2 आणि Cl2 गॅस बाहेर निघते. हेच रिॲक्शन, हे कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे, हे 2 स्टेपमध्ये कॅरीड आउट होते. पहिल्या स्टेपमध्ये एक मॉलिक्यूल घेतला NO2CL, डिकम्पोज होऊन NO2 गॅस आणि Cl बाहेर निघाला. आणि ही महत्त्वाची म्हणजे कोण आहे? हे स्लो स्टेप. म्हणजेच याचा रेट जो डिपेंड करून राहिला आहे या पूर्ण रिॲक्शनचा, तो याच्यावरच डिपेंड करेल. ही स्लो स्टेप आहे. आणि दुसरी जे स्टेप लिहून राहिलो आपण, दुसरा मॉलिक्यूल घेतला
बरोबर. त्याच्यावर काय टाकला, हा क्लोरीन, निघणारा क्लोरीन टाकला, बरोबर. ठीक, आता याला कंबाईन केलं, काय भेटलं, NO2 गॅस बाहेर निघाली आणि हा Cl बाहेर निघाला. ठीक आहे, बरोबर. ठीक, एक मिनिट, हे असं लागेल, Cl2 बाहेर निघाला. ठीक आहे. हां, तर ही झाली सेकंड स्टेप. पण हे कशी आहे, हे आहे फास्ट स्टेप, म्हणजे याच्यावर रेट डिपेंड करत नाही. आता ओव्हरऑल रिॲक्शन लिहिली. ओव्हरऑल हा टॉईस आहे, बरोबर. हे टॉईस आहे, हा इकडे Cl2 येईल, हा एका स्टेपमध्ये जनरेट होऊन राहिला आणि दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम होऊन राहिला. असा जो स्पेसिस असते त्याला म्हणतो आपण रिॲक्शन इंटरमिडिएट. जसं आपण याचं एक्झाम्पल, धामणगावपासून आपण बडनेराला चाललो आहे. ठीक आहे, तर गाडी एक मधातल्या स्टेशनवर थांबते, त्या स्टेशनचं नाव आहे चांदूर. म्हणजे चांदूर इज नोन ॲज इंटरमिडिएट फॉर अस. धामणगाव टू बडनेरा टू धामणगाव, मधात लागणारं स्टेशन म्हणजे कोणतं, चांदूर. तसंच हे मधात येणारं स्पेसिस आहे, एका स्टेपमध्ये फॉर्म होते, दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम होते. दुसरं एक्झाम्पल मी असंही घेत असतो, लग्नात येणारे ते लोक जे मधातच येतात आणि जेवण करून चालले जातात, पहिले पण नसतात आणि शेवटी पण नसतात, बरोबर. तर त्या स्पेसिसला आपण म्हणतो रिॲक्शन इंटरमिडिएट. ठीक, चला आता पहा, रेट फक्त कशावर डिपेंड राहील, स्लो स्टेपवर. स्लो स्टेपमध्ये फोकस करायचा, रिॲक्टंट किती आहे, 1, त्याची आपण पॉवर लिहिली 1, म्हणून रेट डिपेंड्स ओनली ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस. स्लो स्टेपवरच डिपेंड करेल, फास्टवर नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं, रेट डिटरमायनिंग स्टेप आणि त्याच्यानंतर रिॲक्शन इंटरमिडिएट. अजून एक रिॲक्शन इंटरमिडिएटचं एक्झाम्पल घेतो मी, पहा. The species other than reactant and product in a reaction mechanism मध्ये additional species other than reactant is known as reaction intermediate. ही स्पेसिस एका स्टेपमध्ये तयार होते, दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम होते. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये हे दिसत नाही आणि रेट लॉमध्ये पण दिसत नाही. एक रिॲक्शन कन्सिडर केली जी 2 स्टेपमध्ये कॅरीड आउट होते. पहिली स्टेप त्याची NO2 F2 यूज Na2F आणि F आहे, बरोबर. दुसऱ्या स्टेपमध्ये NO2 मॉलिक्यूल जसाच्या तसा हा F सोबत रिॲक्ट होते आणि काय बनवते, Na2F, बरोबर. या रिॲक्शनमध्ये पाहत असाल तर एक अशी स्पेसिस जे एका स्टेपमध्ये तयार होऊन राहिली, बरोबर, आणि दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम होत राहिली, त्याला म्हणतो रिॲक्शन इंटरमिडिएट. म्हणून या रिॲक्शनमध्ये इंटरमिडिएट कोण आहे, F. ओव्हरऑल रिॲक्शन जर मी लिहायचा प्रयत्न करतो या रिॲक्शनला, तर हे काय होते, टॉईस NO2, बरोबर, प्लस F2, बरोबर, गिव्ज काय, टॉईस NO2F, बरोबर, टॉईस NO2F. अशा प्रकारची ही ओव्हरऑल रिॲक्शन आहे. आणि आपल्याला दोन स्टेप दिसून राहिली. जी स्लो स्टेप आहे त्याच्यावर रेट डिपेंड करते, बरोबर. ही स्लो स्टेप आहे, त्याच्यात किती रिॲक्टंट आहे, 2 एलिमेंटरी रिॲक्शन आहे. म्हणजे NO2चा पॉवर आहे 1 आणि Fचा पॉवर आहे 1, बरोबर. म्हणजेच दिस इज बायमॉलिक्युलर रिॲक्शन, बरोबर. जे आहे ओव्हरऑल रिॲक्शन हे बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे आणि सेकंड ऑर्डर आहे, बरोबर. हे सगळ्या गोष्टी कोण सांगते, रिॲक्शन मेकॅनिझम जे आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये लागणार आहेत. ठीक, शेवटचा पोर्शन, गिव्ह डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी. 2 मार्कासाठी हा क्वेश्चन येत असते. ठीक, तर सगळ्यात पहिले ऑर्डर म्हणजे काय, इट इज सम ऑफ पॉवर ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन रेट लॉमध्ये पॉवरचा सम जर केला तर हे तुम्हाला ऑर्डर भेटून जाते. ठीक आहे, हे काय आहे, एक्सपेरिमेंटल क्वांटिटी, एक्सपेरिमेंटली मोजले जाते. याची व्हॅल्यू कशी राहू शकते, फ्रॅक्शन राहू शकते, इंटिजर राहू शकते और 0 पण राहू शकते. ठीक आहे, आणि हे दोन्हीही रिॲक्शनच्या रिलेटेड आहे, एलिमेंटरी आणि कॉम्प्लेक्स, बरोबर. याच्या उलटं मॉलिक्युलॅरिटी हा थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. हे काय सांगते, नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये किती मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर याची व्हॅल्यू हमेशा इंटिजर राहते, फ्रॅक्शन नाही राहत, 0 नाही राहत, इंटिजर राहते. ठीक आहे, बरोबर. त्याच्यानंतर इट इज रिलेटेड विथ ओनली एलिमेंटरी रिॲक्शन. असं 2 मार्कासाठी क्वेश्चन बोर्डमध्ये आलाच आहे खूप वेळा, 4-5 वेळा. 2 थेरॉटिकल क्वेश्चन, हा एक क्वेश्चन, गिव्ह डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी अँड सुडो फर्स्ट ऑर्डर, कंपल्सरी क्वेश्चन थेरॉटिकल. ठीक आहे.